नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मी श्रीकांत साठे. यशाची परिक्रमा हे MPSCचं महाराष्ट्रातलं नंबर 1 मासिक, या मासिकाचा मी कार्यकारी संपादक आणि अनअकॅडमी हा देशातील सर्वात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, या प्लॅटफॉर्मवरील वन ऑफ द टॉप एज्युकेटर्स. अनअकॅडमी लाईव्ह MPSC चॅनलवर आपण करंट अफेअर्समधील अगदी महत्त्वाच्या अशा टॉपिक्सचे अगदी 15 ते 20 मिनिटांमधले लेक्चर्स घेत आहे की ज्यामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये तो विषय तुम्हाला पूर्णतः समजला पाहिजे. गहू निर्यातीवर अलीकडे बंदी घातलेली आहे भारत सरकारनं आणि त्यामागील कारणं काय आहेत, त्यामागे भारत सरकारचे काय प्रयत्न आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या इमेजला काही धक्का पोहोचला का आणि त्याचे रिपरकशन्स म्हणजे त्याचे परिणाम काय होतील हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्या अगोदर अनअकॅडमीवर माझा न्यू 365 नावाचा कोर्स आहे. तुम्ही जर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षा देणार असाल तर जानेवारी 2021 पासून जुलै 2022 पर्यंत करंट अफेअर्स कव्हर करणारा हा कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. अनअकॅडमीवर श्री लाईव्ह हा कोड वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. SHRILIVE हा कोड वापरायचा आहे. तसंच जुलैमध्ये माझी डेली करंट अफेअर्सची बॅच सुरू होते अनअकॅडमीवर. तीही बॅच तुम्ही 2023ची एक्झाम्स वगैरे देत असाल तर करू शकता. दररोजच्या दररोज अगदी परीक्षाभिमुख पद्धतीनं करंट अफेअर्स कव्हर करण्यासाठी मी ही बॅच अगदी मे 2020 पासून अनअकॅडमीवर घेत आहे. हा श्री लाईव्ह माझा रेफरल कोड आहे, हा कोड तुम्ही वापरू शकताय. भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी आणलेली आहे. सरकारनं काय काय निर्णय घेतलेला आहे तर 13 मे 2022 रोजी केंद्र सरकारनं म्हटलं की आम्ही काय करतोय, भारतातून गव्हाची जी निर्यात होते परदेशामध्ये ती थांबवतोय. हा निर्णय मात्र सशर्त होता की काही त्याच्यामध्ये एक्झेम्पशन्स सरकारनं आणले, जसं की अगोदरच एखाद्या देशासोबत करार झालेला असेल तर निर्यातीची बंदी आहे ती लागू होणार नाही. तसंच बरं, जिथं जिथं गव्हाची खेप सीमाशुल्क विभागाकडे तपासणीसाठी सुपूर्द करण्यात आलेली आहे ऑलरेडी, तर अशा वेळी म्हणजे सिस्टीममध्ये नोंद झालेली आहे निर्यात, तर त्याहीवर कारवाई होणार नाही. आणि जर बघितलं तर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट लेवलवर एखाद्या देशानं किंवा शेजारी देशानं भारताकडं विनंती केली की आम्हाला गव्हाची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला निर्यात करा, तर अशा वेळी भारत सरकार केस टू केस बेसिसवर काय करेल, ही निर्यात करेल. तर अशा प्रकारचा हा निर्णय आहे. आपल्याला माहीत पाहिजे या निर्णयामध्ये स्पेशली जर बघितलं तर भारत सरकारनं निर्यातीवरच बंदी न घेता बऱ्याच साऱ्या गोष्टी केल्या आहेत. जसं की 5.5 मिलियन टन जो गहू प्रधानमंत्री ग्रामीण कल्याण योजना जी आहे तर त्या अंतर्गत दिला जायचा, तर त्यामध्ये जर बघितलं तर हा गव्हाच्या ऐवजी आता राईस देण्यात आलेला आहे, जेणेकरून गव्हाची तुटवडा जो आहे तो सरकारला फील होतोय. त्यामुळं तसंच एक्सपोर्ट्समध्ये जी काही बंदी आपण बघितली ती घालण्यात आली आहे. फ्युचर एक्सपोर्ट्सबाबत पण जर बघितलं तर सरकार विचार करतंय की ही सुरू ठेवायची की नाही ठेवायची. भारतामधलं एस्टिमेटेड जे काही व्हीट म्हणजेच गव्हाचं प्रोडक्शन आहे ते 111 मिलियन टन यावेळी आहे. रिवाइज्ड आउटपुट म्हणजे आपल्याला वाटत होतं की आपल्याला 111 मिलियन टन एवढं गव्हाचं उत्पादन होईल, मात्र 105 मिलियन टनच ते झालेलं आहे. आणि जर बघितलं तर आपल्याला वाटत होतं आपण किती गव्हाची प्रोक्युरमेंट करू, सरकार किती विकत घेईल गहू, तर ती जवळपास 19.5 मिलियन टन एवढं घेईल असं वाटत होतं, मात्र सरकारची खरेदी पण जी आहे ती पण कमी झालेली आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर सरकारला असं चित्र वाटतंय की तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि तो तुटवडा आपण काय करूया बरं, की निर्माण व्हायच्या अगोदरच पावलं उचलावी आणि त्या एक्सपोर्टवर बंदी आणावी. आता नेमकी कारणं काय काय आहेत ही आपण बघणार आहे. भारत सरकारला वाटत होतं की यावेळी काय बरं चांगलं बंपर प्रोडक्शन होईल व्हीटचं आणि भरपूर आपण बघणार आहे की भारत सरकारनं परदेश लेवलला, इंटरनॅशनल लेवलला भरपूर सारी आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासनं पण आपल्यावर होणाऱ्या टीकेमागचं एक कारण आहे. उष्णतेची लाट जी आली नॉर्थ इंडियामध्ये, त्यामुळं गव्हाच्या प्रोडक्शनवर परिणाम होईल असं शास्त्रज्ञांचं मत झालं. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्चच्या उत्तरार्ध जो मार्चचा जो काही रिमेनिंग पिरियड होता त्याच्यामध्ये वायव्य भारतामध्ये पण उष्णतेच्या लाटेमुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. तसंच जर बघितलं तर सरकारकडनं जी काही गहू खरेदी होते त्याच्यामध्ये पण घट झालेली आहे. आपण बघितलं की एस्टिमेटेड जे प्रोक्युरमेंट आहे ते सरकारनं कमी केलेलं आहे. हे का झालेलं आहे बरं असं, कारण का ऑलरेडी गव्हाचं अल्प उत्पादन आहे अशी लाट वगैरे आल्यामुळं. तसंच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना असं वाटतंय की गव्हाचं उत्पादन कमी झालेलं, त्यामुळे आपण जर साठवणूक केली त्याची आणि नंतर मार्केटमध्ये रिलीज केलं तर आपल्याला चांगला दर मिळेल. त्यामुळे पण सरकारला
गहू मिळालेला नाही आहे खरेदीसाठी आणि खाजगी व्यापाऱ्यांनी अक्षरशः सरकार खरेदी करताना गव्हाची मिनिमम सपोर्ट प्राइस किमान हमी भावाने खरेदी करतं, मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना किमान हमी भावापेक्षा जास्त दर दिलेला आहे। कारण का व्यापाऱ्यांना असं वाटतंय की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्यावेळी आपण काय करणार युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशियाचं, आणि युक्रेन आणि रशिया हा गव्हाच्या उत्पादनापैकी जवळपास 25% उत्पादन एक्सपोर्ट जे आहे ते रशिया आणि युक्रेनमधनं होतात। आणि म्हणून जर बघितलं तर जो जागतिक स्तरावर तुटवडा आहे गव्हाचा तो मिटवण्यासाठी आपले व्यापारी म्हणतात आपण ते एक्सपोर्ट करू शकतो आत्ता साठवून नंतर राईट टाइमला। आणि म्हणून जर बघितलं तर व्यापाऱ्यांनीच प्रोक्युरमेंट शेतकऱ्यांकडनं अधिक भावाने केलेले आहे, MSPला प्रोक्युरमेंट सरकारला त्यामुळे करता आलेली नाही आहे। हा पण सरकारच्या खरेदीमागचा म्हणजे सरकारकडे जो काय प्रोक्युरमेंट आहे ती कमी झाल्याचं कारण आहे। देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाच्या किमती वाढलेल्या आहेत, जवळपास गव्हाची किंमत जर बघितलं तर 2015 रुपये प्रति क्विंटल एवढी झालेली आहे। तसंच एप्रिलमध्ये गव्हाचा आणि पिठाचा जो काही दर आहे तो 9.5% जवळपास 9.6% वाढला आहे, तर हा दर मार्चमध्ये 7.5% 7.7% वाढलेला आहे। म्हणजेच गव्हाच्या महागाईमध्ये काय झालेले आहे वाढ झालेली आहे। खुल्या बाजारात गव्हाचा किरकोळ बाजारभाव किमान बाजारभावापेक्षा जास्त आहे, म्हणजे व्यापारी MSP पेक्षा जास्त दरानं गहू खरेदी करतायत आणि यामुळे गव्हाच्या सरकारी खरेदीमध्ये सुमारे 55% घट झाल्याचं अहवाल सांगतो। म्हणजे सरकारची खरेदी जी आहे गव्हाची ती पण कमी आहे। आपण जर बघितलं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध एक कारणीभूत गोष्ट आहे की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झालेलं आहे त्यामुळे गव्हाच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये सुमारे 40% वाढ झालेली आहे। गव्हाच्या प्राइसेस आंतरराष्ट्रीय लेवलला पण वाढल्यात, म्हणूनच भारतामध्ये MSP पेक्षा जास्त दरानं खरेदी चालू आहे गव्हाची। भारत आणि शेजारी राष्ट्रांची अन्न सुरक्षा धोक्यात आलेली आहे। भारताला असं वाटत आहे की आपण जो बांगलादेशला वगैरे गहू एक्सपोर्ट करतो, श्रीलंकेला गहू देतो, तर आपण गहू निर्यात बंदी नाही केली, आपल्याला इनफ स्टॉक्स नाही ठेवले तर आपण भविष्यामध्ये आपली आणि शेजाऱ्यांची अन्न सुरक्षा फूड सिक्युरिटी धोक्यात आणू शकतो। त्याचप्रमाणे चायना पण कुरघोडी करत आहे। चायनाने काय केलेलं आहे की गव्हाची साठेबाजी केलेली आहे, ठीक आहे, स्टॉक्स साठवून ठेवलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत आहे। आणि ज्यावेळी चायनानं प्रेडिक्ट केलं की गव्हाचा भरपूर तुटवडा होईल त्यावेळी आपण काय करायचा हाच गहू आपल्या शेजारी किंवा मित्र राष्ट्रांना विकायचा जेणेकरून प्रॉफिट्स कमवायचे। तर चायना हा पण त्याच्यामागे एक फॅक्टर आहे की ओव्हरऑल सरकारनं गव्हाच्या निर्यात बंदीसाठी हे काय केलं आहे निर्णय घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर गव्हाचे एक्सपोर्ट्स ओव्हरऑल 2021-22 मध्ये 7.08 मिलियन टन होते, मात्र 22-23 मध्ये आपण 4.5 पर्यंतच म्हणजे आत्ताचा पर्यंतचा जो कालावधी आहे मिलियन टन मध्ये आहे। म्हणजे एक्सपोर्ट ऑलरेडी आपल्याला वाटत होतं, आपण आश्वासन दिलं होतं की खूप सारे आपण एक्सपोर्ट्स करणार, मात्र इथं एक्सपोर्ट्स पण काय झालेले आहेत ऑलरेडी कमी आहेत। तसंच इन्फ्लेशन जर बघितलं तर नोव्हेंबर 2021 मध्ये 2.42% इन्फ्लेशन होतं गव्हामध्ये, ते जर बघितलं तर एप्रिल 2022 मध्ये 9.59% एवढी महागाई गव्हाची झालेली आहे। गव्हाच्या प्राइसेस ट्रिमेंडस वाढत आहेत। आता आपण जर बघितलं तर जगातले सर्वात मोठे गहू उत्पादक देश कोण कोण आहेत? जगातला सगळ्यात मोठा गहू उत्पादक देश म्हणजे चायना, ठीक आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांकावर कोण येतो? भारत। त्यानंतर जर बघितलं तर तृतीय क्रमांकावर रशिया, मग USA, कॅनडा, अशा प्रकारे USA 8व्या क्रमांकावर, 8व्या-9व्या क्रमांकावर युक्रेन होतो। तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जी युद्ध चालू आहे आणि हे मेजर प्रोड्युसर्स आहेत रशिया आणि युक्रेन, आणि यांच्यामधला जो इथून होणारा जगाला जे एक्सपोर्ट्स होते त्या एक्सपोर्ट्सवर काय झाले या युद्धामुळे आळा आलेला आहे आणि ओव्हरऑल जगामध्ये जे गव्हाचं सप्लाय आहे तो डिस्टर्ब झालेला आहे। आता हे गहू उत्पादक देश आहेत, रशिया आणि युक्रेन मिळून 25% गहू काय करतो उत्पादित करतो। म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की युक्रेन आणि रशिया मेजर प्रोड्युसर्स आहेत व्हीटचे। भारत जर बघितला तर जगातला दुसरा मोठा उत्पादक आहे, मात्र एक्सपोर्ट जास्त करत नाही, कारण का आपण भरपूर सारं स्वतःच कंझ्युम करतो आपण, आणि त्यामुळे जर बघितलं तर त्याचा सर्वात मोठा ग्राहक पण भारतच आहे। वी आर सेल्फ सफिशियंट, म्हणजेच आपण आत्मनिर्भर आहे गव्हाच्या सप्लायसाठी। मात्र
आपल्याकडे गहू कमी पडेल का, म्हणजे सध्याच्या घडीला गहू कमी आहे का, नाही, गहू भरपूर आहे, म्हणजे FCI मध्ये वगैरे भरपूर सारे बफर स्टॉक्स आहेत, मात्र भविष्यामध्ये तुटवडा होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता एक्सपोर्टर्स आपण जर बघितले गव्हाचे निर्यातदार, तर रशिया हा सर्वात मोठा काय बरं एक्सपोर्टर आहे, निर्यातक आहे. आपण बघितलं होतं की यामागं रशिया तृतीय क्रमांकाचा प्रोड्युसर होता, भारत द्वितीय क्रमांकाचा प्रोड्युसर आहे चायनानंतर, मात्र रशिया सर्वात मोठा हा एक्सपोर्टर आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट्स वगैरे. युक्रेन जर बघितलं तर जवळपास 5व्या क्रमांकावर काय बरं युक्रेन आहे. 4.7 बिलियनचं त्यांनी एक्सपोर्ट केले होते. तर जगाच्या एकूण व्हीट एक्सपोर्ट्सपैकी 13.1% आणि 8.5%, म्हणजेच एक्सपोर्ट्समध्ये पण जर बघितलं तर जवळपास 22% हा जो काही एक्सपोर्ट्स आहे रशिया आणि युक्रेनचा आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. अव्वल गहू आयातदार कोण आहेत बरं, तर हे सगळे देश इजिप्त, बांगलादेश, चायना, इंडोनेशिया, अल्जेरिया, ब्राझील, नायजेरिया, मोरोक्को, तुर्की हे सगळे आयातदार देश आहेत. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे या सगळ्या देशांना तुटवडा फेस होऊ शकतो. भारताला हे पण वाटते, कारण बांगलादेश बराच सारा आयात भारताकडनं करतो गव्हाची, आणि त्यामुळं ही निर्यात बंदी जी काही आपण आणलेली आहे, कारण का भविष्यामध्ये ज्यावेळी बांगलादेशला, श्रीलंका आधीच आर्थिक टंचाईमध्ये आहे, तर आपल्या शेजाऱ्यांना पण आपल्याला जर गहू द्यायचा असेल तर आपल्याकडे थोडाफार शिल्लक राहायला पाहिजे, आणि म्हणून निर्यातीवर ही बंदी आणण्यात आली आहे. आता भारतानं जर बघितलं तर भारताच्या या निर्णयावर बरीच सारी टीका झालेली आहे, आणि त्याचं एक मेजर कारण होतं की भारतानं अगोदरच फार सारी आश्वासनं दिली होती. आपण बघूया किती आश्वासनं दिली होती. 11 एप्रिलला 2+2 मिनिस्ट्रियल डायलॉग झाला होता न्यूयॉर्कमध्ये. तर त्यावेळी पंतप्रधान मोदीजींनी म्हटलं होतं की WTOनं आम्हाला जर परवानगी दिली तर भारत जगभरात गव्हाच्या धान्याची निर्यात काय करू शकेल. भारताला वाटत होतं की आपलं बंपर प्रोडक्शन होणार, आणि आपण युक्रेन आणि रशियाचं जे निर्यातदार मेजर त्यांची जी निर्यात थांबले त्याची जागा आपण घेऊ शकतो. आपली अपॉर्च्युनिटी आहे, आपण जगाला अन्न पुरवठादार होऊ शकतो. एप्रिलमध्ये निर्मला सीतारामन वॉशिंग्टन इथं म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMFच्या बैठकीला गेल्या होत्या. तर तिथं त्यांनी म्हटलं होतं की आम्ही अन्नधान्य जगाला पुरवठा करू शकतो, मात्र WTO आमच्यामध्ये काय करते बरं, अडथळे आणते. 25 एप्रिल रोजी रायसिना डायलॉगमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हटले होते की भारत जगाला गव्हाच्या पुरवठ्यासाठी मदत करेल आणि किमती कमी करण्यात आपली मोठी भूमिका आहे ती बजावेल. तसंच वाणिज्य मंत्री पियुष गोयल जे अन्न पुरवठा मंत्री पण आहेत, तर त्यांनी म्हटलं होतं की सरकारने इजिप्त आणि तुर्कीला करार पूर्ण केलेले आहेत, आणि गहू निर्यात शक्यतांवर चर्चा करण्यासाठी आम्ही मोरोक्को, ट्युनिशिया, उत्तर आफ्रिका, अल्जेरिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, तुर्की, लेबनन या संघांना पण आम्ही काय केलेलं आहे की पाठवलेलं आहे, की त्यांच्यासोबत पण आम्ही गहू कसा पाठवायचा हे सर्व गोष्टी एप्रिलमध्ये झाल्या, आणि काहीच दिवसामध्ये आपण बंदी काय केली बरं, पुकारली. आणि त्यामुळं परराष्ट्र धोरणामध्ये भारताला बऱ्याच साऱ्या काय बरं की भारताच्या या निर्णयामुळं काय काय रिपरकशन झालेले आहेत इंटरनॅशनल लेवलला. साथीचे रोग आणि युद्धाच्या दरम्यान जागतिक अन्नधान्याच्या किमती आणि पुरवठा कसा स्थिर ठेवता येईल यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये पण चर्चा सुरू आहे, आणि यावर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मतदान घ्यावं असं पण अपेक्षित आहे. आणि आता संयुक्त राष्ट्राच्या चर्चा पण झाली, त्यामध्ये पण भारतावर बरीच सारी टीका करण्यात आली. ग्रुप ऑफ 7 म्हणजे श्रीमंत आणि डेव्हलप्ड देशांचा असा हा इंडस्ट्रियलाइज देशांचा ग्रुप ऑफ 7 देशांचा गट आहे, ज्यामध्ये जपान, त्यानंतर युनायटेड किंगडम, USA, इटली, कॅनडा, फ्रान्स हे सारे 7 देश आहेत. तर त्यांची कृषी मंत्र्यांची बैठक झाली, त्यावेळी जर्मनीचे जे कृषी मंत्री होते ते म्हटले की भारतावर काय केली, त्यांनी टीका केली की भारतानं ग्रुप ऑफ 20चे मेंबर आहे, आपण डेव्हलपिंग वर्ल्डचे मेंबर आहे. ग्रुप ऑफ 20 म्हणजे 19 देश आणि युरोपियन युनियन यांचा हा गट आहे जो जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करतो. या गटामध्ये असूनही G20च्या मेंबरला सुटेबल असं भारतानं काय करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. हा निर्णय भारताला शोभत नाही असं ते म्हटले होते. संयुक्त राष्ट्रातल्या अमेरिकेच्या दूत लिंडा ग्रीनफील्ड थॉमस यांनी देखील भारताच्या निर्णयावर टीका केली, आणि भारताला गहू निर्यातीच्या बंदीवर पुनर्विचार करण्याचं त्यांनी आव्हान दिलं होतं. आता तसंच जर बघितलं तर मग भारत काय म्हटलं याच्यावर, चायना मात्र सरप्राइझिंगली चायनानं आपल्याला सपोर्ट केलं, कारण चायना स्वतःच इतकं सारं प्रोक्युअर करतोय, एक्सपोर्ट त्याने थांबवलेले आहेत. तर स्वतःचा अन्न सुरक्षा हित संबंध आधी सुरक्षित करण्याचा भारताच्या अधिकाराचं आम्ही काय करतोय,
सपोर्ट करतोय, त्याला समर्थन करतोय म्हणतायत. आणि ते म्हणतायत की G7 देशांनी स्वतःच काय करायला पाहिजे, निर्यात वाढवायला पाहिजे आणि भारताला दोष देण्याऐवजी इतर देशांकडनं जिथं अवेलेबल आहे तिथनं तुम्ही घ्या, भारतानं तो सार्वभौम डिसिजन आहे भारताचा, असं चायनानं आपल्याला सपोर्ट केलेला आहे. पाकिस्तान जर बघितलं तर म्हणतो की हा साहजिकच भारताचा निर्णय आहे, मात्र बहुपक्षीय प्लॅटफॉर्मवर भारतानं असं एकपक्षीय निर्णय घेणं चुकीचं आहे असंही पाकिस्तान म्हटलेलं आहे. आता भारताचं काय म्हणणं आहे, आम्ही ही निर्यात बंदी केलेली आहे गव्हाची, मग आम्ही कसं काय बरोबर आहे. तर मार्च आणि एप्रिलमध्ये जी उष्णतेची लाट आली त्यामुळे भारताच्या गव्हाच्या उत्पादनांचा जो अंदाज होता तो चुकला. भारताला वाटत होतं की बंपर क्रॉप्स येतील, मात्र जी हीट वेव्ह आली त्यामुळं उष्मा लाट आली त्यामुळे गव्हाचं प्रोडक्शन कमी झालं. जे 110 मिलियन टन एवढं काय बरं अपेक्षित होतं तर ते 100 मिलियन टनपेक्षा काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर 10 मिलियन टन आपण निर्यात करणार होतो, कारण का एक्स्ट्रा 110 मिलियन टन आपण प्रोड्यूस करणार होतो असं आपल्याला वाटत होतं. तर त्या निर्यातीवर जर बघितलं तर भारताच्या त्या योजना सगळे प्लॅन्स हे फेल गेलेले आहेत. जागतिक ग्लोबल साऊथ जर बघितलं तर जो साऊथ हेमिस्फिअरमधले बरेच सारे डेव्हलपिंग देश आहेत, तर युक्रेन रशिया युद्धाचा प्रभाव आहे. फूड इन्फ्लेशन प्रचंड वाढले, इव्हन भारतामध्ये पण फूड इन्फ्लेशन वाढले. तसंच जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय लेवलला सगळ्या देशांनी, युरोपियन कंट्रीजनी हे दुसऱ्या देशांना काय करतायत, सांगतायत की निर्यात वगैरे करू नका, थांबू नका. मात्र स्वतः युरोपियन देशांनी जेव्हापासून रशिया युक्रेन युद्ध झालं ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये काय केलेलं आहेत, बफर स्टॉक्स तयार करून ठेवलेले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर फूड इन्फ्लेशन झालेलं आहे. ही आंतरराष्ट्रीय काय करताय, साठेबाजी चालू आहे. आणि अशा लेवलला आम्ही स्वतःची आमची जी काय फूड सिक्युरिटी आहे ती मेंटेन करणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे असं भारत म्हणतो. भारतानं असं काही कधी निर्यात कोणाला केली नाही असं नाही. भारतानं जर बघितलं तर अफगाणिस्तानला गहू दिला आहे, श्रीलंकेला तांदूळ दिला आहे, आफ्रिकेला धान्य, यासारख्या खाद्यान्न निर्यातीमध्ये देशांना भारतानं नेहमीच मदत केलेली आहे. आणि जागतिक अन्न सुरक्षेमध्ये भारताचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी अव्वल आहे. आणि त्यामुळं स्वतःचा निर्णय घेण्याची परवानगी भारताला स्वतःला आहे. दुसऱ्या कोणाला आम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही की आम्ही काय बरं निर्यात आम्ही सेल्फिश आहे, दुसऱ्यांना आम्ही गहू थांबवला आहे असं म्हणायची कोणाची गरज नाही. मदत आणि सहाय्य करणे हा भारताचा सार्वभौम निर्णय आहे. सोव्हेरियन आमचा डिसिजन आहे. आम्ही कुणाला मदत करायची कुणाला नाही हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि भारताच्या सोव्हेरेनिटी आणि भारताची नॅशनल सिक्युरिटी भारतासाठी फार महत्त्वाची आहे. आणि नॅशनल सिक्युरिटीमधलाच एक अंग म्हणजे फूड सिक्युरिटी. आणि ती फूड सिक्युरिटी आम्हाला जर निश्चित करायची असेल तर आम्हाला स्वतःचे फूड स्टॉक्स मेंटेन करायला पाहिजेत. आणि म्हणून या इश्यूवर कोणीही इंटरनॅशनल पॉलिटिसायझेशन, राजकारण खेळू नये असं भारतानं म्हटलेलं आहे. मात्र भारताच्या बऱ्याच सारे तज्ज्ञ म्हणतात की भारताच्या या निर्णयामुळे काही परिणाम होऊ शकतात. जसं की भारताची जी काही इंटरनॅशनल क्रेडिबिलिटी आहे, आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता ती कमी होऊ शकते. कारण का भारताने इतके एप्रिलमध्ये हे एक प्रकारे फॉरेन जे काही पॉलिसी होती तर इतके सारे प्रॉमिसेस केले आणि त्यामुळे अचानक तुम्ही काय करताय, युटर्न घेताय, त्यामुळे आपल्यावर बरीच सारी टीका झाली. हे प्रॉमिसेस जर केले नसते किंवा फॉरेन प्रॉमिसेस, फॉरेन पॉलिसीमधल्या ज्या प्रॉमिसेस करताना डोमेस्टिक जी काही कंडिशन आहे ती पण जर लक्षात घेतली असती तर ही नामुष्की भारताला सहन करावी लागली नसती. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला जो काही पुरवठा समस्या आहे, आता ऑलरेडी भारताकडे असं वेस्टर्न कंट्रीज बघतायत की भारत प्रो रशिया आहे. भारताने नेहमी रशिया विरोधातल्या जे काही डिसिजन्स होते युनायटेड नेशन्स लेवलला त्यामध्ये भारत ॲब्स्टेन राहिलेला आहे. कधीही मतदानामध्ये भारतानं सहभाग घेतलेला नाही आहे. आता जर बघितलं तर निर्यात बंदी करून भारत हा पुन्हा एकदा रशिया प्रो आहे किंवा जर बघितलं तर वेस्टर्न कंट्रीजला काही ऐकत नाही आहे अशा प्रकारे भारताची इमेज तयार झालेली आहे. जर बघितलं तर अमेरिका आणि युरोपियन युनियनला असं वाटत होतं की भारत स्टेप अप करेल, पुढे येईल आणि जे युक्रेन रशिया युद्धामुळे निर्माण झालेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. मात्र भारतानं तशा प्रकारे प्रोॲक्टिव्हनेस दाखवलेला नाही अशी भारतावर टीका होते. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा भारताचा निर्णय हा मुक्त व्यापारासाठीच्या WTOच्या कराराशी हा काय होतो, विलग आहे आणि त्यामुळे तो त्याचं उल्लंघन करतो अशी पण एक प्रकारची विचारसरणी आहे. भारतानं एक अपॉर्च्युनिटी जी होती जगामध्ये आपलं स्टँडिंग निर्माण करायचं, जगाचा
अन्न पुरवठादार व्हायचं किंवा जगाला ज्यावेळी फूड स्केर्सिटी भेडसावत आहे त्यावेळी जगाला आपली दारं खुली करून द्यायचं, हे जे भारताचं जे काही एक संधी होती ती संधी भारतानं गमावलेली आहे असं म्हटलं जातं. भारत हा जगातला अन्न सुरक्षेचा आधारस्तंभ किंवा एक प्रमुख निर्यातदार बनला असता. ठीक आहे. त्याचबरोबर भारतातले शेतकरी आणि व्यापारी ही सरकारवर टीका करत आहेत. शेतकरी म्हणतात की ज्यावेळी गव्हाला काय बरं चांगले दिवस आलेले आहेत, आम्हाला 4 पैसे कमवता येत आहेत, आम्ही गहू साठवलेला आहे जेणेकरून आम्ही एक्सपोर्ट करणार आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये गव्हाला चांगले प्राइसेस आहेत, आणि अशा वेळी शेतकऱ्यांना मिळणारे पैसे, व्यापाऱ्यांना मिळणारे पैसे हे सरकारनं काय केले आहेत, थांबवलेले आहेत. तर अशा प्रकारची पण टीका सरकारवर करतात. आता ओव्हरऑल जर बघितलं तर भारताकडं फूड सिक्युरिटी भारताची गव्हामुळं सध्याच्या घडीला तरी त्याला काही धोका आहे का, तर नाही. सध्याच्या घडीला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे भरपूर सारे बफर स्टॉक आहेत. भारताकडे एवढे सारे बफर स्टॉक असतात की भरपूर सारा त्याच्यातलं जे अन्नधान्य आहे ते अक्षरशः FCIच्या गोडाऊन्समध्ये कुजून जातं. ठीक आहे. तर त्यामुळे सध्याच्या घडीला भारताला फूड सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नाही. मात्र भविष्यात जी युक्रेन आणि रशियाचं जे युद्धाबाबतच्या जर काही तडजोड झाली नाही तर भविष्यामध्ये ही जी काही फूड सिक्युरिटी आहे ती धोक्यात येऊ शकते, आणि म्हणून त्यासाठी भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र ओव्हरऑलच जर बघितलं तर गव्हाच्या जे काही एक्सपोर्ट्स आहेत त्याला काही गोष्टी म्हणजे त्या भारत जर बघितला तर जगातला 2nd लार्जेस्ट प्रोड्युसर असूनही एक्सपोर्टबाबत फार तळाला आहे भारत. का बरं असं आहे? कारण का त्यासाठी काही मेजर इन्फ्रास्ट्रक्चरल आणि लॉजिस्टिक्स वगैरे अशी आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत, ती भारतासमोर आहेत. ते आपण बघूया. लॉजिस्टिक्सबाबत म्हणजे वाहतुकीबाबतची आव्हानं आहेत. बंदरं आपली काय बरं नेहमी कंजेस्टेड असतात, पोर्ट्स, की गव्हाच्या निर्यातीला वेळ होतो, बऱ्याचदा तिथं गहू खराब होतो वगैरे अशा गोष्टी होतात. तसंच ट्रेन रेक्स नाही आहेत की जिथं मेजर व्हीट प्रोड्युसिंग काय बरं एरियाज आहेत जसं पंजाब, हरियाणा वगैरे, तर तिथून नियरेस्ट पोर्टपर्यंत ट्रेननं तो गहू पोहोचवण्यासाठी पुरेसे असे आपल्याकडे ट्रेन रेक्सची अनुपलब्धता आहे. त्याचप्रमाणे खर्च कार्यक्षमता जर बघितली तर येणाऱ्या काळामध्ये अखंड पायाभूत सुविधा आणि वेळेवर स्वस्त वाहतुकीच्या पद्धती उपलब्ध जर झाल्या नाहीत तर भारताला गहू निर्यात बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं डिफिकल्ट आहे. कारण का प्राइसिंग मग वाढतं, कारण या गोष्टी इनफ नाही आहेत आणि भारताला प्रॉपर प्राइसिंगला एक्सपोर्ट करायला डिफिकल्ट होतं. तर ही एक प्रॉब्लेम आहे. तसंच जर बघितलं तर मिनिमम सपोर्ट प्राइस, आता मिनिमम सपोर्ट प्राइसमध्ये काय होतं की भारत सरकार शेतकऱ्यांकडनं प्रोक्युअर करतं, खरेदी करतं हमी भावानं गहू, आणि काय करतं तो इतका सारा खरेदी करतं त्यामुळं अक्षरशः फूड FCIच्या गोदामांमध्ये हजारो टन धान्य सडत असतानाही भारत जर बघितला तर निर्यात बाजारपेठेमध्ये एक लहान काय बरं प्लेयर आहे. म्हणजेच हा इतका सारा कुजतो, मात्र प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळं जेवढे इनफ आहे तेवढंच प्रोक्युअर करायला पाहिजे, उरलेलं निर्यात करायला पाहिजे, याच्याकडे भारताचं लक्ष नाही. तसंच जर बघितलं तर उच्च खरेदी खर्च आहे भारताचा, प्रोक्युरमेंटमध्ये खूप सारा पैसा खर्च करतं भारत सरकार. सामान्य गरजा भारताला जर बघितलं तर ते कॅल्क्युलेट करायला डिफिकल्ट होतं की किती गरज लागणार आहे. तर भारताचे हे मॅनेजमेंट चांगलं पाहिजे जेणेकरून जेवढं इनफ आहे तेवढंच प्रोक्युअर करायचं आणि बाकीचं काय करायचं, निर्यात करायचं. तर ओव्हरऑल गव्हाच्या खुल्या खरेदीशी संबंधित अकार्यक्षमता आहे भारतामध्ये, आणि जे पॉलिसी मेकर्स आहेत ते काय करतात की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो, MSP मिळते म्हणून आम्ही काय करतो, भरपूर सारं प्रोक्युअर करतो असं रिझन देतात. मात्र हे रिझन चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना मार्केटमध्ये व्यापारी पण इनिशिएटिव्ह घेत नाहीत. कारण का जर सरकारच MSPला खरेदी करत असेल आणि हाय MSPला चांगल्या हमीभावाला खरेदी करत असेल तर व्यापाऱ्यांना चान्सच मिळत नाही की त्या शेतकऱ्याकडनं खरेदी करून त्या म्हणजे एक ॲप्रोप्रिएट लेवल प्लेइंग फील्डला खरेदी करून तो निर्यात करण्याबाबत. ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तसंच जर बघितलं तर हवामान बदल, भारतामधला जो गहू आहे त्यानं ऑलरेडी हीट टॉलरन्स लेवल पार केलेली आहे आणि नवीन HYVs आपण आणायला पाहिजेत, हाय यील्डिंग व्हरायटीजचे सीड्स. अदरवाईज जर बघितलं तर हवामान बदलामुळे भारतातलं प्रोडक्शन हळूहळू घटेल असं वाटतंय. त्याचप्रमाणे जर बघितलं तर सरकार हस्तक्षेप करतं, जसं की आता निर्यात बंदी लागू केलेली आहे सरकारनं, ही एक प्रकारे हस्तक्षेपच आहे सरकारचा. इसेन्शियल कमोडिटीजमध्ये गव्हाला अत्यावश्यक जे काही वस्तू आहेत त्यामध्ये मोजलं जातं आणि त्यामुळे गव्हाचं प्राइसिंग खूप सारं वाढलं, तुटवडा झाला की सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतं. त्यामुळं
शेतकरीसुद्धा आणि व्यापारीसुद्धा या गव्हाच्या उत्पादनामध्ये, त्याच्या सप्लाय चेन्स डेव्हलप करण्यामध्ये, स्टोरेजेस डेव्हलप करण्यामध्ये लक्ष घालत नाही, इनिशिएटिव्ह घेत नाही. त्याचप्रमाणे गहू पिकाखालील एकरी क्षेत्र पण भारतामध्ये कमी आहे. सुमारे 33 मिलियन दशलक्ष हेक्टरवर गव्हाच्या लागवडीखाली क्षेत्र कदाचित जर बघितलं तर सॅच्युरेशन लेवलला आलेलं आहे. गव्हाचं क्षेत्र वाढत नाही आहे भारतामध्ये. काही पर्टिक्युलर एरियाज आहेत तिथंच गहू पिकवला जातो, बाकी कुठे तो वाढत नाही आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर पंजाब आणि हरियाणामध्ये बरेच सारे शेतकरी गव्हापासून काय करतात की पीक बदल करत आहेत आणि जर बघितलं तर कडधान्य, तेलबिया हे उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रकारे हा जो काही गव्हाचा इश्यू आहे की गव्हाच्या ओव्हरऑल सप्लाय चेन्स ज्या आहेत त्या मेंटेन करणं, त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला पायाभूत सुविधांच्या पातळीवर काम करणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा नी जर्क रिॲक्शन्स म्हणजेच काहीतरी घडलं म्हणून लगेच आपण डिसिजन घेतला अशा न घेता गव्हाच्या ज्या प्राइसेस आहेत, कारण का गव्हाची प्राइस अत्यावश्यक बॉडी हे उत्पादन असल्यामुळं मार्केटमध्ये ते कन्झ्युमर्सला, ग्राहकांना पण चांगल्या म्हणजे प्राइसला मिळालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचाही लॉस नाही झाला पाहिजे, शेतकऱ्यांनाही ते चांगल्या प्राइसला विकता आलं पाहिजे. तर सरकारला हा बॅलन्स मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे डिसिजन्स अवॉइड करता येईल जे आपल्या इंटरनॅशनल स्टँडिंगला काय करतात की धोका पोहोचवतात. तर हा इश्यू आय होप तुम्हाला समजला असेल. अनअकॅडमीवर तुम्हाला देशातला सर्वात मोठा हा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. बरेच सारे कोर्सेस असतात. तर तुम्हाला 24 महिने, 12 महिने, 6 महिने, 3 महिने आणि 1 महिने असे कोर्सला ॲडमिशन घेता येईल. एकत्र पैसे नसतील भरायचे तरी EMIवर पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तसंच आत्ता 7.5% जवळपास वाढणार आहेत प्राइसेस, त्यामुळे लवकरात लवकर ही संधी घ्या आणि अनअकॅडमीचं प्लस आणि आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्या. आयकॉनिकमध्ये तर प्लसपेक्षा चांगल्या फॅसिलिटीज मिळतात, जसं की 12 महिने 24 महिन्यांचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला जवळपास 16 पुस्तकं, जी अगदी महत्त्वाची पुस्तकं आहेत MPSC प्रिपरेशनमध्ये, ती हार्ड कॉपीज दिल्या जातात. तुम्हाला मॅगझिन आहे अनअकॅडमीचं, ते लाईव्ह वाचता येतं ॲपवर. तसंच रेज युअर हँड फीचरमध्ये प्रायोरिटी देण्यात येते. तसंच जर बघितलं तर तुम्हाला आस्क डाऊट फीचरचा वापर करता येतो. हे सर्व ज्या गोष्टी आहेत याचा लाभ घेण्यासाठी अनअकॅडमीचं लवकरात लवकर प्लस आणि आयकॉनिक सबस्क्राईब करा. प्राइस हाईक होण्या अगोदर तुम्हाला ही संधी आहे. 7.5% प्राइस हाईक होण्या अगोदर श्री लाईव्ह हा कोड वापरा, जेणेकरून 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. SHRILIVE. तसंच निश्चय नावाची नवीन बॅच अनअकॅडमीवर आली आहे, याचा तुम्ही लाभ घेऊ शकताय. आणि माझे बरेच सारे स्पेशल क्लासेस असतात, दररोज 4 वाजता स्पेशल क्लासेस असतात. श्री लाईव्ह हा कोड वापरून तुम्ही माझ्या स्पेशल म्हणजे मोफत क्लासेसला अनअकॅडमीवर जॉईन करू शकताय. Unacademy. Let's crack it.